नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पार्थ कॉमर्स अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत। मी महाडिक सर। आपण या व्हिडिओ लेक्चर सिरीज मार्फत शिकत आहोत तुमचा 12वी कॉमर्समधील बुक कीपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय, ज्याच्यामध्ये आपण त्या विषयाची सर्व थिअरी प्लस सॉल्व अनसॉल्व प्रॉब्लेम शिकत आहोत। विद्यार्थी मित्रांनो, लास्ट काही व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाचा भाग अभ्यासला आहे। या व्हिडिओची प्लेलिस्टची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघा। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचवायचे आहेत, त्यासाठी व्हिडिओला शेअर करायला विसरायचं नाही। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण तुमचा टेक्स्टबुक मधला सॉल्व एक्झाम्पल नंबर 8 पाहणार आहोत। अतिशय सोप्या पद्धतीने कसं सॉल्व करायचं ते बघणार आहोत। तर कोणताही वेळ वाया न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। पहा विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पल नंबर 8 आहे। आपली मेथड सर्वांना माहिती। पहिल्यांदा आपण एक्झाम्पल रीड करायचं, काय सांगितले ते समजून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ते सॉल्व करायला सुरुवात करायची आहे। तर चला सुरू करूया। एक्झाम्पल नंबर 8 पहा, नेने अँड काने आर पार्टनर्स। दोन पार्टनर आहेत। पहिल्या पार्टनरचं नाव आहे नेने आणि दुसऱ्या पार्टनरचं नाव आहे काने। आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 6:4। म्हणजे त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो त्यांनी आपल्याला 6:4 दिला। याला आपल्याला अजून मिनिमाइज करता येऊ शकतं। तर ते कसं, 6 आणि 4 ला एका कॉमन संख्येने भाग जाऊ शकतो। 2 1 जा 2 आणि 2 2 जा 4 आणि 2 3 जा 6, म्हणजे 3:2। 4 दुने 2 दुने 4 आणि 2 त्रिक 6, 3:2 हा रेशो त्यांचा असणार आहे। फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट, पुढे काय सांगितले त्यांनी, खाली एक ट्रायल बॅलन्स अँड ऍडजस्टमेंट दिलेला आहे। प्रिपेअर, त्याच्यावरनं तुम्हाला इन्कम आणि ट्रेडिंग आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बनवायचं आहे आणि त्याच्यासोबतच बॅलन्स शीट देखील बनवायचे आहे 31 मार्च 2019 या तारखेचे। ट्रायल बॅलन्सेस मध्ये मी तुम्हाला डिस्कस केल्याप्रमाणे डेबिटला सगळे असेट आणि एक्सपेन्सेस असतात, क्रेडिटला इन्कम आणि गेन्स असतात। डेबिटला असेट जर असतील तर ते बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार, एक्सपेन्सेस असतील डायरेक्ट तर ते ट्रेडिंगच्या डेबिटला, इनडायरेक्ट असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला। क्रेडिटला जर इन्कम असतील तर ते ट्रेडिंगच्या क्रेडिटला डायरेक्ट इन्कम, इनडायरेक्ट इन्कम असतील तर प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला, आणि जर लॅबिलिटी असेल तर बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला। म्हणजे डेबिटचे आयटम बॅलन्स शीट असेट, ट्रेडिंग अकाउंट डेबिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट। क्रेडिटचे आयटम बॅलन्स शीट लॅबिलिटी, ट्रेडिंग क्रेडिट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट। तर त्या पद्धतीने आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, कॅपिटल दिलेले, आपण कॅपिटल अकाउंट तयार करतो आणि त्याचा बॅलन्स आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला लिहिणार आहोत, म्हणजे नेने आणि कानेचं कॅपिटल त्यांच्या क्रेडिटला। सन्ड्री डेटर्स दिलेले ही आहे असेट, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार। सन्ड्री क्रेडिटर्स ही आपली लॅबिलिटी, क्रेडिट बॅलन्स लॅबिलिटी, बॅलन्स शीट लॅबिलिटी साइड। रेंट हा आपला एक्सपेन्सेस आहे, परंतु इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, त्याला स्टार मार्क करून घेऊ। रेंट जो आहे तो 10 मंथचा म्हटलेले त्यांनी, म्हणजे 10 महिन्याचाच दिलेला, म्हणजे याचा अर्थ आपल्याला 12 महिन्याचा द्यावा लागतो। 10 महिन्याचा दिला, 2 महिन्याचा द्यायचा राहिला, याला आपण आउटस्टँडिंग रेंट म्हणणार। 2 महिन्याचा काय आहे, आउटस्टँडिंग रेंट आहे। याचा इफेक्ट त्या रेंट मध्ये ऍड करणार आणि बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला मेन्शन करणार। रेंट मध्ये ऍड आणि बॅलन्स शीट लॅबिलिटी। स्टॉक दिलेला आहे, ओपनिंग स्टॉक सर्वांना माहिती, ट्रेडिंगच्या डेबिटला मेन्शन करणार आपण तो। देन नेक्स्ट प्रीमाइसेस, डेबिट बॅलन्स आहे, असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला। सॅलरी डेबिट बॅलन्स आहे, एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला। डिस्काउंटच्या बाबतीत पहा, जर डिस्काउंट बघितला तर तुम्हाला इथं डेबिट मध्ये सुद्धा बॅलन्स आहे आणि क्रेडिट मध्ये सुद्धा बॅलन्स आहे। डेबिट बॅलन्सेस हा आपला एक्सपेन्सेस आहे डिस्काउंटचा, म्हणून तो डेबिट आपण प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून लिहिणार, आणि क्रेडिट बॅलन्स हा इन्कम असणार आहे, तो इनडायरेक्ट आहे म्हणून प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला। म्हणजे 800 रुपये प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला डिस्काउंट अलाउड आहे। हा जो आहे आपण हा दिलेला आहे, अलाउड आहे म्हणून हा आपला एक्सपेन्सेस आहे। आणि इकडे जो आहे तो आपल्याला रिसिव्ड आहे, म्हणजे क्रेडिट बॅलन्स मध्ये जो डिस्काउंट आहे तो आपल्याला भेटलेला आहे, म्हणून तो इन्कम आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला। आय होप डिस्काउंटच्या बाबतीत क्लिअर आहे। मोटर व्हेकल असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला मेन्शन करणार। सेल्स आपला इन्कम आहे, परंतु तो डायरेक्ट इन्कम आहे ट्रेडिंगच्या क्रेडिटला। परचेस दिलेला आहे खाली, तो सुद्धा इन्कम आहे, एक्सपेन्सेस आहे, हा जो एक्सपेन्सेस आहे तो डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे ट्रेडिंगच्या डेबिटला। वेजेस एक्सपेन्सेस आहे, डायरेक्ट एक्सपेन्सेस ट्रेडिंगच्या डेबिटला। ऑफिस एक्सपेन्सेस हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे, प्रॉफिट अँड लॉस डेबिट। बँक ओव्हरड्राफ्ट क्रेडिट बॅलन्स लॅबिलिटी आहे, लॅबिलिटीला लिहिणार BL।
रिटर्न, आता बघा या ठिकाणी हा जो आहे हा सेल्स रिटर्न आहे म्हणून हा सेल्स मधनं लेस करणार. जो डेबिट बॅलन्स आहे तो सेल्स रिटर्न आहे आणि जो क्रेडिट बॅलन्स आहे तो परचेस रिटर्न आहे म्हणून तो परचेस मधून लेस. म्हणून आपण सेल्स आणि परचेस ज्या ठिकाणी दिलेले असतील त्याला आपण स्टार मार्क करू ज्या वेळेस ते भेटतील त्यावेळेस. इथं बघा सेल्स आहेत त्याला एक स्टार मार्क करू, त्याच्या खाली परचेस आहेत त्याला एक स्टार मार्क करू. नेक्स्ट रिटर्न्स झाल्यानंतर प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. आता इन्व्हेस्टमेंट शब्द आहे, डेबिट बॅलन्स आहे म्हणजे असेट आहे म्हणून ते बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. कॅश इन हँड सुद्धा असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार. देन नेक्स्ट बघा प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन. लक्षात घ्या इथं प्रॉव्हिडंट फंडच्या कन्सेप्ट आहेत या प्रॉब्लेम मध्ये. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट असेल तर असेट, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन पण डेबिट बॅलन्स आहे म्हणजे हा एक्सपेन्सेस आहे, हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला कॉन्ट्रीब्यूट करतोय म्हणजे खर्च करतोय म्हणून एक्सपेन्सेस. प्रॉव्हिडंट फंड नुसतं दिलेले आणि क्रेडिट बॅलन्स आहे म्हणजे हा लॅबिलिटी, तो बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिणार. कॅश ॲट बँक असेट आहे बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार डेबिट बॅलन्सेस. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. आता हा जो आयटम आहे हा जो प्रॉव्हिडंट फंड आपण बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी लिहिणार आहे त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे म्हणून त्यामध्ये मी म्हणतो ऍड पीएफ. पीएफ ला कुठं बॅलन्स शीटच्या लॅबिलिटी साईडला इथं हा ऍड करायचा. ड्रॉविंग दिलेले आपण कॅपिटल अकाउंट तयार करतो त्याच्या डेबिटला ते ट्रान्सफर करणार. आणि बॅड डेब्ट्स आहे हा लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. आरडीडी हा क्रेडिट बॅलन्स हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. अतिशय सिंपल वे मध्ये आपण जे डेबिट आणि क्रेडिट बॅलन्स आहेत इन शॉर्ट कुठं जातात ते लिहून घेतलेले. ऍडजस्टमेंट मध्ये फक्त 5 ऍडजस्टमेंट आहेत. पहिल्यांदा क्लोजिंग स्टॉक ₹36,000 हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि बॅलन्स शीटच्या असेटला लिहितो आपण. पहिली ऍडजस्टमेंट संपली. 2 नंबरच्या ऍडजस्टमेंट मध्ये आउटस्टँडिंग वेजेस. वेजेस हा डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे तो ट्रेडिंगच्या डेबिटला मेन्शन केलेला आहे. आणि सॅलरी आहे तर वेजेस आहे ₹3,000 आणि सॅलरी ₹2,000. तर आपण हे दोन्ही एक्सपेन्सेस त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेस मध्ये ऍड करणार. वेजेस मध्ये आउटस्टँडिंग वेजेस ऍड करणार आणि सॅलरी मध्ये सॅलरी ऍड करणार आउटस्टँडिंग सॅलरी. आणि याचा दुसरा इफेक्ट हे द्यावे लागणार आहेत बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय, खर्च झाला परंतु पेड केला नाही, खर्च आहे त्या एक्सपेन्सेस मध्ये ऍड पेड करावा लागेल लॅबिलिटी म्हणून बॅलन्स शीट लॅबिलिटी. आता या ठिकाणी आपल्याला वेजेस आणि सॅलरीला स्टार मार्क करावा लागेल. बघा या ठिकाणी आपल्याला वेजेस दिलेले त्याला एक स्टार मार्क करूया आणि वर आपल्याला कुठेतरी सॅलरी आहे इथं एक सॅलरी त्याला एक स्टार मार्क करूया. नंबर नेक्स्ट ऍडजस्टमेंट नंबर 3 डेप्रिसिएट मोटर व्हेकल ॲट 5%. आता हे मोटर व्हेकल असेट आहे त्या असेट मधून म्हणजेच मोटर व्हेकल मधून आपल्याला हे डेप्रिसिएशन काय करावं लागणार आहे, लेस करावं लागणार आहे. म्हणून मोटर व्हेकल मधून लेस. असेट कमी होणे लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. म्हणून आपल्याला तर सध्या मोटर व्हेकलला स्टार मार्क करावं लागणार आहे. सेल्सच्या वर मोटर व्हेकल आहे त्याला एक स्टार मार्क करू. नंबर 4 ऍडजस्टमेंट राईट ऑफ बॅड डेब्ट्स ₹5,000. बॅड डेब्ट्स आहे ₹5,000 आणि प्रोव्हाइड आरडीडी 5% ऑन सन्ड्री डेटर्स. हे दोन्हीही आपल्याला काय करायचे, डेटर्स मधून लेस करायचे. म्हणून फर्स्ट इफेक्ट लेस डेटर्स. डेटर्स असेट आहे, असेट कमी होते लॉस आहे, लॉसचा रेकॉर्ड करण्यासाठी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. पण या ठिकाणी आपण प्रथमतः हा बॅड डेब्ट्स लेस करणार आणि सेकंडली आरडीडी लेस करणार आहोत, लक्षात राहू द्या. आणि काने विड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर हिज पर्सनल यूज. हे आहे ड्रॉविंग, कानेने विड्रॉ केलेलं याला म्हणणार आपण ड्रॉविंग्स. माल गेला एक इफेक्ट ट्रेडिंगच्या क्रेडिटला आणि ड्रॉविंग आहे म्हणून कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला ते रेकॉर्ड करणार. आता या ठिकाणी डेटर्सवर 2 ऍडजस्टमेंट आहेत त्याला आपल्याला स्टार मार्क करावं लागणार आहे. बॅड डेब्ट्स आहे, बॅड डेब्ट्सला एक स्टार मार्क करा त्याच्यावर सुद्धा ऍडजस्टमेंट आहे. आणि सन्ड्री डेटर्सवर आरडीडी आणि बॅड डेब्ट्स अशा दोन्ही आहेत म्हणून 2 स्टार मार्क. तर अशा पद्धतीने आपण काय केलेलं आहे एक्झाम्पल मध्ये कोणता आयटम कुठं जातो हे समजून घेतलेलं. आता आपल्याला पोस्टिंगला सुरुवात करायची. तर पहा कॅपिटल दिलेले नेने आणि काने यांचं. तर हे कॅपिटल आपण कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ट्रान्सफर करणार. तर जाऊया कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला आणि त्या ठिकाणी लिहूया बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. आपण लिहू कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय बॅलन्स हा ओपनिंगचा बॅलन्स आहे कॅपिटलचा म्हणून तो क्रेडिटला ट्रान्सफर करायचा. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि त्याची जी अमाऊंट आहे कॅपिटलची 1,50,000 ऑफ नेने अँड ₹1,00,000 ऑफ काने. कॅपिटल बॅलन्स ट्रान्सफर करून घेतला. सन्ड्री डेटर्स ऍडजस्टमेंट आहे 2. बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री डेटर्स. ही असेट आहे म्हणून असेटला सन्ड्री डेटर्स लिहिणार आणि त्याची जी अमाऊंट आहे ती इनर कॉलमला लिहूया आपण ₹4,50,000.
आणि याच्यावर दोन ॲडजस्टमेंट आहेत, त्याच्यामुळं पहिल्या ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा, दुसऱ्या ॲडजस्टमेंटसाठी दोन ओळी जागा, अशा पद्धतीने ते आपण त्या ठिकाणी रेकॉर्ड केलेलं. दॅन नेक्स्ट सन्ड्री डेटर्स झाल्यानंतर क्रेडिटर्स लॅबिलिटी आहे, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला एक 3-4 ओळी जागा सोडायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं सन्ड्री क्रेडिटर्स आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण ₹3 लाख. आउटर कॉलमला लिहू आपण ₹3 लाख. दॅन नेक्स्ट रेंट दिलेलं आपल्याला 10 मंथचं. आता हा आपला हिडन ॲडजस्टमेंट याच्यावर 10 महिन्याचं रेंट दिले, 12 महिन्याचा खर्च पेड करावा लागतो, 2 महिन्याचा राहिलाय तो आउटस्टँडिंग आहे. 10 महिन्याचं 10,000 आहे म्हणजे एका महिन्याचं 1,000 असेल, राहिलं 2 महिन्याचं म्हणजे 2,000 राहिले. इतकं सोपं आहे हे. 10 महिन्याचं 10,000, एका महिन्याचं 10,000 भागिले 1 केलं, 10,000 भागिले 10 केलं तर 1,000 येईल आणि हे 1 महिन्याचं आहे. मग आपल्याला 2 महिन्याचं कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण त्याला 2 ने गुणलं 1,000ला तर ₹2,000 येईल. तर आपण हे रेंट आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येणार आणि त्या ठिकाणी लिहिणार टू रेंट. आपला एक्सपेन्सेस आहे इनडायरेक्ट रेंट कंसात लिहिणार 10 मंथ्स आणि त्याची अमाऊंट आहे ₹10,000 आणि याच्यामध्ये आपण लिहिणार ॲड, राहिले 2 महिन्याचं ॲड आउटस्टँडिंग रेंट इंटू ब्रॅकेट लिहायचं 2 मंथ्स. एका महिन्याचं 1,000 आहे, 2 महिन्याचं ₹2,000 असेल म्हणून आपण त्या ठिकाणी ₹2,000 याच्यामध्ये ॲड करणार आणि आउटरला हे जे रेंट असणार आहे ते टोटल ₹12,000 आपण दाखवणार आहोत. ₹12,000 झालं. रेंट झाल्यानंतर स्टॉक दिलेला आहे आपल्याला त्यांनी. हा ओपनिंग स्टॉक आहे, ट्रेडिंगच्या डेबिटला जायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ओपनिंग स्टॉक आणि त्याची जी अमाऊंट आहे ती त्या ठिकाणी लिहून टाकूया आपण. ते ₹3,35,500 का 5 लाख. एकच मिनिट मला एकदा चेक करू दे. हां, 5,35,500. तर ते आपण लिहूया 5,35,500 अशा पद्धतीने तो स्टॉक लिहून घेतला. नेक्स्ट प्रीमायसेस आहे. प्रीमायसेस ही आपली असेट आहे. आपण बॅलन्स शीटच्या असेटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया प्रीमायसेस आणि त्याची जी अमाऊंट आहे ती पहा आपल्याला दिलेली ₹8,50,000. आउटरला लिहू 8,50,000. ॲडजस्टमेंट वगैरे काय नाही, डायरेक्ट आउटर. प्रीमायसेस झाल्यानंतर सॅलरी हा आपला एक्सपेन्सेस आहे, इनडायरेक्ट आहे, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला 2 सॅलरीज आणि त्याची जी अमाऊंट आहे ती ₹50,000 इनर कॉलमला लिहिणार आपण 50,000 इनरला आणि ॲडजस्टमेंट असल्यामुळे एक ओळ जागा सोडणार आहे सॅलरीवरचं वर्किंग करण्यासाठी, ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा. नेक्स्ट पुढे बघा सॅलरी झाल्यानंतर डिस्काउंट आहे. याचा डेबिट बॅलन्स 800 आणि क्रेडिट बॅलन्स 950. डेबिट जो आहे तो डिस्काउंट आपण दिलाय म्हणून त्याला डिस्काउंट अलाउड म्हणणार. हा आपण आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार टू डिस्काउंट अलाउड आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार ₹800 आउटर कॉलमला आणि जो आपल्याला भेटलाय तो क्रेडिट कॉलम मध्ये दिलाय बघा या ठिकाणी 950. हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक ओळ जागा सोडायची त्या ठिकाणी लिहायचं बाय डिस्काउंट रिसिव्ड किंवा तुम्ही नुसता डिस्काउंट हा शब्द लिहिला तरी चालेल पण रिसिव्ड लिहा. अमाऊंट 950 डिस्काउंट ट्रान्सफर झालेला आहे. मोटर व्हेकल ॲडजस्टमेंट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं मोटर आणि त्याची जी अमाऊंट आहे मोटर व्हेकलची ₹3,70,000. याच्यावर डेप्रिसिएशन आहे 3,70,000 इनरला लिहिणार आपण कारण की याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून. मोटर व्हेकल पोस्टिंग करून घेतलं. द नेक्स्ट पुढं आहे पहा सेल्स हा आपला डायरेक्ट इन्कम आहे म्हणून हा ट्रेडिंगच्या क्रेडिटला. याच्यामध्ये अनरेकॉर्डेड सेल्स आहेत किंवा रिटर्न आहेत. अनरेकॉर्डेड सेल्स नाही, रिटर्न आहे, सेल्स रिटर्न बाय सेल्स आणि त्याची जी अमाऊंट आहे सेल्सची ती आहे ₹8,40,500. ₹8,40,500 इनरला लिहिले आपण आणि ॲडजस्टमेंटसाठी एक ओळ जागा सोडलेली या ठिकाणी. नेक्स्ट पुढे पहा सेल्स झाल्यानंतर परचेस आहे. हा आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला 6,40,500. ट्रेडिंगच्या डेबिटला यायचं त्या ठिकाणी लिहायचं टू परचेस. अमाऊंट ₹6,40,500 इनरला लिहिणार आणि ॲडजस्टमेंट आहे म्हणून एक ओळ जागा सोडणार ॲडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट पुढे जाऊया. वेजेस आहे. हे वेजेस आपला डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत आणि याच्यावर ॲडजस्टमेंट आहे म्हणून तो ट्रेडिंगच्या डेबिटला लिहायचं टू वेजेस आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती त्या ठिकाणी आपण लिहून घेऊया. ₹10,000 इनर कॉलमला लिहिणार वेजेसचे ₹10,000 इनरला आणि एक ओळ जागा सोडणार वेजेससाठी. नेक्स्ट वेजेस झाल्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस हा पण आपला एक्सपेन्सेसच आहे परंतु हा इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे. हा प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार 20,000. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला येऊ त्या ठिकाणी लिहिणार टू ऑफिस एक्सपेन्सेस. अमाऊंट इज ₹20,000.
दॅन नेक्स्ट बँक ओव्हरड्राफ्ट लॅबिलिटी, बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला जायचं, त्या ठिकाणी लिहायचं बँक ओव्हरड्राफ्ट. अमाऊंट आहे त्याची बँक ओव्हरड्राफ्टची ₹1,50,000. एक गोष्ट आपली लिहायची राहिली आहे ती म्हणजे आपण पहा या ठिकाणी जे रेंट लिहिलं तर प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आउटस्टँडिंग रेंट 2 मंथचा ऍड केला, आउटरला 12,000 लिहिलं, पण दुसरा इफेक्ट द्यायचा राहिला तो आपण या ठिकाणी देऊया बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला. त्या ठिकाणी हेडिंग द्या आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, त्याला आपण अंडरलाईन करायची. आणि याच्यामध्ये फर्स्ट आपण लिहिणार आहोत आपलं जे राहिलं होतं ते रेंट राहिलं होतं 2 महिन्याचं, म्हणून ते ₹2,000 आपण इनरला लिहिलेले. पुढे आपल्याला जे ऍडजस्टमेंट असतील त्याच्यानुसार आपण ते घेऊ. बँक ओव्हरड्राफ्ट लिहिल्यानंतर हे पहा रिटर्न आहे, हा जो रिटर्न आहे 5,500 डेबिट कॉलम मधला हा आहे आपला विद्यार्थी मित्रांनो सेल्स रिटर्न. हा सेल्स मधनं मायनस करावं, डेबिटला जरी दिसत असला तरी सेल्स रिटर्न आहे. सेल्स आपण ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला लिहितो, त्या ठिकाणी यायचं लिहायचं लेस सेल्स रिटर्न. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती आहे 5,500. बघा 8,40,500 मधनं 5,500 गेले तर 8,35,000 रुपये शिल्लक राहतील आउटरला सेल्स रिटर्न वजा होऊन. आणि परचेस रिटर्न आहे 3,500, ते आपण परचेस मधून लेस करणार. परचेस डेबिटला लिहिलेत लेस परचेस रिटर्न. बघा 6,40,000 मधनं 3,500 जर वजा झाले, 3,500 जर वजा झाले तर ते येणारे 6,37,000 आउटर कॉलम. अशा पद्धतीने रिटर्न सुद्धा वजा केलाय. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला यायचं. इन शॉर्ट लिहितो मी PF इन्व्हेस्टमेंट. P मीन्स प्रॉव्हिडंट, F मीन्स फंड इन्व्हेस्टमेंट. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आहे ₹8 लाख. 8 लाख रुपये आउटरला लिहिणार आहोत. आय होप हे तुम्हाला क्लिअर होतंय. नेक्स्ट पुढे जाऊया. नेक्स्ट आहे कॅश इन हँड. बॅलन्स शीटच्या असेटला 40,000, बॅलन्स शीटच्या असेटला लास्टला यायचं थोडंसं आणि त्या ठिकाणी लिहायचं कॅश इन हँड. आणि अमाऊंट लिहिणार ₹40,000, 40,000 रुपये. नेक्स्ट पुढे जाऊया. आपल्याला प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन दिलेले बघा पुढं इथं प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन हा आपला एक्सपेन्सेस आहे. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनडायरेक्ट एक्सपेन्सेस आहे म्हणून टू प्रॉव्हिडंट फंड, प्रॉव्हिडंटचा P आणि फंडचा F, कॉन्ट्रीब्युशन. अमाऊंट लिहिणार ₹10 लाख, सॉरी 1 लाख रुपीज, ₹1 लाख. तर नेक्स्ट प्रॉव्हिडंट फंड हा क्रेडिट बॅलन्स बघा इथं, म्हणजे लॅबिलिटी किंवा इन्कम म्हणजेच तो लॅबिलिटी आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपण त्याला इनरला लिहिणार आहोत, इनरला प्रॉव्हिडंट फंड. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट आपण त्या ठिकाणी लिहून घेऊया ₹2,80,000. इथं थोडंसं काय करावं लागणार आहे आपल्याला, हे जागा सोडावी लागणार आहे. आपल्याला ऍडजस्टमेंट 2 याच्यावर आहेत. एक तर इथं वेजेसवर एक ऍडजस्टमेंट आहे म्हणून मी इथं वेजेस लिहितो आणि अजून सॅलरीवर एक ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंगची ती सॅलरी लिहितो. आणि याच्या खाली आपण लिहूया प्रॉव्हिडंट फंड. आणि या प्रॉव्हिडंट फंडची अमाऊंट आहे ₹2,80,000 इनर कॉलमला लिहिणार, 2,80,000 इनर कॉलम. आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. नेक्स्ट कॅश ॲट बँक ही आपली असेट आहे, बॅलन्स शीटच्या असेटला लिहिणार आपण कॅश ॲट बँक. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती लिहिणार आपण ₹20,000. नेक्स्ट पुढे जाऊया. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट आणि त्याचा बॅलन्स आहे ₹42,000. हा आपण PF इन्व्हेस्टमेंट मध्ये ऍड करणार आहोत, प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड करणार आहोत. बघा प्रॉव्हिडंट फंड आपण लॅबिलिटीला लिहिलाय, त्या ठिकाणी यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं ऍड इंटरेस्ट ऑन PF इन्व्हेस्टमेंट. आणि त्याची जी अमाऊंट असणार आहे ती आपण लिहिणार आहे ₹42,000. आणि याची टोटल आपण आउटरला घेऊन जाणार आहोत ₹3,22,000 झालं. नेक्स्ट ड्रॉविंग आहे 20,000, 15,000. आपण जे आपले कॅपिटल अकाउंट तयार केले त्याच्या डेबिटला लिहिणार 2 ड्रॉविंग्स. आणि त्याची जी अमाऊंट आहे ती बघा त्या ठिकाणी आपल्याला दिली 20,000 आणि 15,000, ती लिहून घेऊया. 20,000, 15,000 लिहिले. नेक्स्ट बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिणार 3,350. चला प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला इनर कॉलमला लिहिणार 2 बॅड डेब्ट्स, 3,350 रुपये आउट इनर कॉलमला लिहायचं 3,350. आणि एक ओळ जागा सोडायची ऍडजस्टमेंटसाठी. देन नेक्स्ट पुढे जाऊया. RD आहे हा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला 3,700 बाय RDD ₹3,700 प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड. अशा पद्धतीने अतिशय सिंपल वे मध्ये आपण काय केलेले, आपल्या लॅबिलिटी
असेट, एक्सपेन्सेस, इन्कम जे ट्रायल बॅलन्सला दिले होते ते त्या ठिकाणी ट्रान्सफर करून घेतले, म्हणजे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटला. आता ॲडजस्टमेंटमध्ये पहिल्यांदा दिलाय त्यांनी आपल्याला क्लोजिंग स्टॉक हा ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला आपल्या बॅलन्स शीटच्या असेटला आणि ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सुरुवातीला आपण ट्रेडिंगच्या क्रेडिटला जाऊया आणि त्या ठिकाणी लिहूया बाय क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट त्याचा क्लोजिंग स्टॉकचा ट्रेडिंगच्या क्रेडिटला अमाऊंट लिहिणार आपण त्याची क्लोजिंग स्टॉकची ₹3,60,000 आणि याचा दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेटला जाणार आपण आणि लिहिणार आहोत क्लोजिंग स्टॉक. अमाऊंट लिहिणार 3,60,000. हा झाला आपला क्लोजिंग स्टॉक आपण लिहून घेतला. देन नेक्स्ट नंबर सेकंड आउटस्टँडिंग वेजेस आहेत आणि सॅलरी. वेजेस रेकॉर्ड केलेत आपण डेबिटला ट्रेडिंगच्या, त्या ठिकाणी यायचं लिहायचं ॲड आउटस्टँडिंग वेजेस. आउटस्टँडिंग वेजेसचे इफेक्ट आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसची इफेक्ट त्या पर्टिक्युलर एक्सपेन्सेसमध्ये ॲड करणार, म्हणून वेजेसमध्ये ॲड ₹3,000, आउटरला 13,000. याचा दुसरा इफेक्ट आपण आपल्या बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला लिहिणार आहोत. आपण लॅबिलिटीला लिहून ठेवले वेजेस, तिथं फक्त लिहूया ₹3,000. आणि आपली सॅलरी सुद्धा आउटस्टँडिंग आहे, ते प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलंय, त्या ठिकाणी ॲड म्हणणार आउटस्टँडिंग सॅलरीज आणि त्याची जी अमाऊंट आहे आउटस्टँडिंग सॅलरीची ती आहे ₹2,000. सॅलरी 50 + 2 52,000 आउटरला येतील 52,000. आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लॅबिलिटीला आपण सॅलरी लिहिले, त्या ठिकाणी ₹2,000 आपण लिहिणार आणि या तीनही अमाऊंटची टोटल आउटरला लिहिणार आहोत. पहिल्यांदा रेंटचे 2,000, वेजेसचे 3,000, 2 आणि 3 5 आणि सॅलरीचे 2 5 आणि 2 7,000 रुपये आपण आउटरला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून दाखवले. 2 नंबर ॲडजस्टमेंट झाली. 3 नंबरमध्ये डेप्रिसिएट मोटर व्हेकल 5%. मोटर व्हेकल आपण लिहिले बॅलन्स शीटच्या असेटला पहा या ठिकाणी, तर यातून आपण लेस म्हणणार मोटर व्हेकल मधून लेस डेप्रिसिएशन ॲट 5%. आणि बघा 3,70,000वर आपण जर डेप्रिशिएशन कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला ते भेटणार आहे 18,500. ते वजा होऊन आउटरला येतील 3,51,500 3,51,500. अशा पद्धतीने आपण डेप्रिशिएशनचा फर्स्ट इफेक्ट दिला. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू डेप्रिसिएशन ऑन मोटर व्हेकल आणि त्याची अमाऊंट आपण लिहिणार आहोत ₹18,500 18,500 रुपये झालं. नेक्स्ट पुढं नंबर 4च्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितले राईट ऑफ बॅड डेब्ट्स ऑफ ₹5,000 आणि RDD आहे 5%. तर बॅड डेब्ट्स आपण काय करणार, लेस करणार आपल्या असेटमधून. ज्या ठिकाणी आपण डेटर्स लिहिले तिथं यायचं लिहायचं लेस बॅड डेब्ट्स आणि त्याची अमाऊंट लिहिणार आपण ₹5,000. बघा 4,45,000 मधनं 5,000 जर वजा झाले, 50 मधनं जर 5,000 वजा झाले तर 4,45,000 रुपये येणार आहेत इनर कॉलमला. आणि ह्या बॅड डेब्ट्सचा दुसरा इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ज्या ठिकाणी बॅड डेब्ट्स दिले त्या ठिकाणी म्हणायचं ॲड बॅड डेब्ट्स आणि कंसात म्हणायचं हे न्यू बॅड डेब्ट्स आहेत म्हणून कंसात न्यू आणि अमाऊंट लिहिणार ₹5,000. टोटल 8,350 रुपये आउटरला. आणि लास्ट आपली जी बॅड डेब्टची ॲडजस्टमेंट आहे ती RDD आहे, म्हणजे डेटर्सची ॲडजस्टमेंट. RDD वजा करायचा लेस RDD ॲट 5% आणि त्याची अमाऊंट आपण RDDची जर मायनस केली किती काढावं लागेल, 4,45,000वर 5% जर कॅल्क्युलेट केलं तर 22,250 रुपये होतील. आणि हे 4,45,000 मधनं जर वजा झाले तर 4,22,750 रुपये आउटरला येतील. आणि 22,250 आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला आपण लिहिणार टू RDD, अमाऊंट लिहिणार 22,250 रुपये. अशा पद्धतीने आपण सेकंड लास्ट ॲडजस्टमेंट केली. आणि लास्ट ॲडजस्टमेंटमध्ये काने विड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000. कानेने पर्सनल यूजसाठी 6,000 रुपये गुड्स घेतला. याला म्हणणार ड्रॉविंग. हे ॲडिशनल ड्रॉविंग आहे. आपण आपल्या कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला यायचं आणि त्या ठिकाणी लिहायचं टू ॲडिशनल ड्रॉविंग आणि ते कानेने घेतले त्याच्या अमाऊंट त्याच्या कॉलममध्ये लिहिणार आपण ₹6,000. त्याच्या कॉलममध्ये लिहिले 6,000.
आणि माल गेला म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला एक इफेक्ट द्यायचा, बाय गुड्स विथड्रॉ बाय पार्टनर आणि अमाऊंट लिहिणार ₹6,000 6,000 रुपये. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या ऍडजस्टमेंट केलेल्या आहेत, त्याचे इफेक्ट देखील आपण दिलेले आहेत. आता आपल्याला काय करायचं, क्लोजिंगला सुरुवात करायचं. ट्रेडिंगचा जर अंदाज घेतला आपण तर आपल्याला लक्षात येईल ट्रेडिंग अकाउंटला इकडे 8,35,000 आणि 3,60,000 असे टोटल जर केले आपण तर जवळजवळ ते 11-12 लाखावर जाणार आहे. आणि इकडं ते कमी राहणार आहे. डेबिटच्या कॉलममध्ये अमाऊंट कमीत, क्रेडिट कॉलममध्ये अमाऊंट जास्त आहेत. जर ट्रेडिंग अकाउंट जर आपण क्लोज केलं तर 12,01,000 रुपये आपले ट्रेडिंगची टोटल आहे. 12,01,000 रुपये. तेच आपण आपल्या डेबिटला लिहिणार 12,01,000 रुपये. आणि त्यामधून या तीनही अमाऊंट जर वजा केल्या तर 15,500 रुपये एवढा आपला ग्रॉस प्रॉफिट राहतोय. त्याला आपण म्हणणार टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आणि हा जो ग्रॉस प्रॉफिट आहे मित्रांनो, हा आपण ट्रान्सफर करणार आपल्या प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. सुरुवातीला एक ओळ जागा सोडली होती त्या ठिकाणी लिहिणार बाय ग्रॉस प्रॉफिट आणि त्याची अमाऊंट आहे 15,500 रुपये, 15,500. आणि आता बघा या ठिकाणी डेबिटची जी टोटल आहे ती जास्त आहे, कारण की 1,00,000 रुपये इकडे 15 आणि 3 18 19,000वर जाईल. डेबिटला जास्त अमाऊंट आहेत, मोठ्या अमाऊंट आहेत. टोटल डेबिटची जास्त ही प्रॉफिट अँड लॉसच्या म्हणजे एक्सपेन्सेसची टोटल जास्त आहे. म्हणजे इथं नेट लॉस असणार आहे, लॉसची टोटल जास्त आहे. टोटल जर केली तर ती येणार आहे 2,33,900 रुपये. तीच आपण क्रेडिटला लिहिणार 2,33,900. आणि क्रेडिटच्या या सगळ्या अमाऊंट जर वजा केल्या 15,900 500 950 आणि 3,700 तर आपल्याला नेट लॉस भेटणार आहे. नेट लॉस तो आहे 2,13,750. हा लॉस 1 2 3 आणि या ठिकाणी लिहायचं बाय नेट लॉस. हा आपण पार्टनरला डिस्ट्रीब्यूट करणार आहे. पहिल्या पार्टनरचं नाव आहे आपल्या नेने आणि दुसरा पार्टनर आहे काने. बघा आपण हा लॉस डिस्ट्रीब्यूट करूया. तर यातले नेनेला हिस्सा भेटणार आहे. आता यांचा रेशो 3:2 आहे. तर नेनेला त्यातला 1,28,250 आणि कानेला भेटणार आहे 85,500 अशा पद्धतीने. तर हा जो नेट लॉस आहे हा इकडं क्रेडिटला आहे आणि पार्टनरला तो भरून काढावा लागणार आहे. म्हणजे पार्टनरला तो द्यावा लागणार आहे. जे द्यावं लागतं ते पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला लिहिणार आपण टू नेट लॉस. पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला पहिल्याची अमाऊंट लिहिणार 1,28,250 आणि दुसरा जो आहे त्याची लिहिणार 85,500. अशा पद्धतीने आपण काय केलेले, हे लॉस ट्रान्सफर केलेले. आता हे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट जे आहे ते क्लोज करायचं. बघा जर पार्टनर्स कॅपिटल जर आपण क्लोज करायला लागलो तर आपल्याला या ठिकाणी एक गोष्ट लक्षात येईल की कॅपिटल बॅलन्स जो होता ना तो 1,50,000 नव्हता. माझ्या अंदाजे तो 15 लाख आहे बरं का. सॉरी, या ठिकाणी मी एक झिरो कॅन्सल केला होता आणि इथं जो आहे तो 10 लाख असणार आहे. आणि आता आपण जर क्लोज करायचं म्हटलं हा कॅपिटलचा जर बॅलन्स तर इथं बघा 15 लाख आपला क्रेडिटची टोटल आहे 15 लाख आणि इकडे आहे 10 लाख रुपीज. इथं सुद्धा आपण डेबिटला लिहिणार 15 लाख आणि इकडे किती लिहिणार आपण 10 लाख रुपीज. आणि आता बघा आपण जर मायनस केलं तर आपल्या बॅलन्सिंग फिगर राहणार आहे 13 लाख 51,750 750 आणि इकडं 8,93,500 रुपये. याला म्हणणार आपण टू बॅलन्स कॅरीड डाऊन. आणि हा जो बॅलन्स आहे तो आपण आपल्या लॅबिलिटीला यायचं, त्या ठिकाणी लिहायचं कॅपिटल अकाउंट. त्याला अंडरलाईन करूया आणि तिथं लिहूया आपण फर्स्ट पार्टनरचं नाव लिहायचं त्या ठिकाणी नेने आणि दुसरा पार्टनर जो आहे तो आहे काने. नेनेचं कॅपिटल आहे 13,51,750 आणि कानेचं कॅपिटल आहे 8,93,500 आणि या दोघांची टोटल जर आपण आउटरला घेतली कॅपिटलची तर ती आपल्याला भेटणार आहे 22,45,250. आणि जर आता आपण बॅलन्स शीट लॅबिलिटी आणि ॲसेट टोटल केल्या दोन्ही तर आपली बॅलन्स शीट क्लोज होणार आहे 30,24,250. लॅबिलिटी 30,24,250 आणि ॲसेट सुद्धा आपण लिहिणार 30,24,250. अशा पद्धतीने हा जो एक्झाम्पल होता आपलं ते टॅली झालेलं आहे. आय होप सगळ्यांना समजलेलं असेल. विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा.
अशाच पद्धतीने आपण सगळा सिलेबस शिकणार आहोत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आणि हे व्हिडिओ तुमच्या वर्गमित्रांपर्यंत देखील शेअर करायचे आहेत। आज आपण इथंच थांबूया, आजच्या पुरतं एवढंच। पुढच्या व्हिडिओमध्ये पुढचा भाग अभ्यासू। तोपर्यंत सर्वांना बाय, टेक केअर।